जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक असा दिवस आहे, ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या एका सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातला शेतमजूर आज सोलापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक अशा जिल्हा परिषदेचा खूप मोठा इतिहास या जिल्हा परिषदेला, अनेक मोठे मोठे नेतृत्व या जिल्हा परिषदेतून घडलेली आहे आणि या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एक शेतकऱ्याचा मुलगा, शेतकरी कामगार असा दीपक वैद्य या ठिकाणी होतो आणि तो खऱ्या अर्थानं हे कशाच्या माध्यमातून होऊ शकतं तर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतं. हे आज आपण पाहताय, म्हणून हा चांगलाच ऐतिहासिक असा दिवस आहे. दुसऱ्या एका अर्थाने ऐतिहासिक आहे की मी जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासून सातत्याने माहिती घेतोय की एका पक्षाचं बहुमत कधी आलं होतं का, आणि आलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य कधी निवडून आले होते. आता राजन मालक बाकी सगळे सदस्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा असं कधी घडलं नव्हतं. एका पक्षाचे एवढे सदस्य कधी निवडून आले नव्हते. तर एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाची सत्ता आज जिल्हा परिषदेमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेनं विश्वास टाकून आज या ठिकाणी येते. याचे हा आजच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या ठिकाणी झाले, त्यासोबत इंद्रजित पवार ज्या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाच्या कार्याचा वारसा आहे अशा कुटुंबातला भारतीय जनता पक्षाचा हाडामासाचा कार्यकर्ता उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी होतोय, काम पाहणार. आणि या सगळ्यांच्या निवडीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे नेते ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी बळ देण्याचं काम केलं ते सन्माननीय सचिन दादा, कल्याण शेट्टी, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रशांत मालक परिचारक, दुसरे या ठिकाणी ज्येष्ठ नेते राजन मालक, एक आमचा नवरा नेता माजी आमदार सन्माननीय रामजी सातपुते, आमच्या पलीकडे आमचे दीपकाला आहेत. खास करून भारतीय जनता पक्षाचे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सन्माननीय चेतनजी केदार, त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्षा आणि त्या फक्त अध्यक्ष नाही त्यांच्या बाहेरच्या नेत्या रोहिणीताई डवळकर, सन्माननीय पाठीमागे बसलेले मनीष भैया देशमुख, त्यानंतर आमच्या रणजिताताई स्टँडिंगच्या चेअरमन गट नेते आमचे मनोजी काळे, आणि खास करून जिल्हा परिषदेच्या आमच्या गट नेत्या सन्माननीय रश्मीताई की ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष या जिल्हा परिषदेमध्ये काम करणार आहे. आणि आम्हाला आता जागा संपली तर जागा लावून घ्या, जागा संपली हे बाहेर होत. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. एक दुसरा माझा मिळवला सहकारी ज्यांनी बार्शीमध्ये इतिहास घडवला. भगवती यात्रेच्या निमित्तानं
पहिल्यांदा मी वाशीला गेलो, विधानसभेमध्ये प्रचंड काम केल्यानंतर सुद्धा पराभव झाल्याचं दुःख आणि त्यातून आलेलं नैराश्य भगवत यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने झटकून टाकलं. मी विनंती केली की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे, खास करून देवेंद्रजींचे सैनिक आहात. असं अनेक प्रसंग आमच्या नेतृत्वानं आमच्या पक्षानं बघितलेले आहेत. तेव्हा आपण जनतेला तुमची आवश्यकता, आपण बाहेर पडून कामाला लागले. बघता बघता नगरपालिका, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठं यश मिळवलं. यश तर आमच्या सचिन दादांनी मिळवलं. इथं बसलेल्या सगळ्यांनी, म्हणजे अगदी राजन मालिक आपण सगळ्यांनी ताकदीनं यश मिळवलं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये बार्शीच्या जिल्हा परिषदेचा सीट निवडून आला आणि त्याचं लीड बघितल्यावर हे प्रचंड मोठं यश ज्यांनी मिळवलं ते सन्माननीय राजेंद्र राऊत. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या निवडी असतील, पक्षाचा विषय असेल, कधीही कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही, हट्ट नाही, विषय नाही. पक्ष जे करेल ते तुम्ही म्हणाल ते, अशा पद्धतीची भूमिका इतर स्टेजवर बसल्या सगळ्या आमच्या नेतृत्वाने घेतली. सगळ्या नेतृत्वानं आदरणीय इथं असलेले सगळे नेते सगळ्यांनी माननीय देवेंद्रजींच्यावर विश्वास ठेवला. जे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सांगतील, तो आमचा निर्णय, अशा पद्धतीची भूमिका घेतली. मी सगळ्या आपल्या नेतृत्वाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या कष्टांमध्ये त्यांचं अभिनंदनही करतो. कारण आपण कितीही म्हणणार की पालकमंत्र्यांनी हे केलं, पालकमंत्र्यांनी ते केलं, शेवटी हे काय, शेती चांगली असल्याशिवाय किती खत घातलं तरी उपयोग होत नाही. माती चांगली असायला लागते. त्यामुळं आपण सगळ्यांनी खूप ताकदीनं प्रयत्न केले. मी माझं काम केलं, मला जी जबाबदारी पक्षाने दिली ती जबाबदारी मी पार पाडली असेल. परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय हे घडलं नसतं. खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देणार आहे की ज्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं. भरभरून आशीर्वाद जनतेनं दिलं. आल्या आल्या मला बाहेरचा पालकमंत्री म्हणून हिनवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्या लोकांनी मला हिनवलं तीच लोक म्हणायला लागली पालकमंत्र्यांनी एवढं थोडी न्यायचं असते, इथं पालकमंत्र्यांनी असं थोडी करायचं असते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या मला भविष्यात. पण सोलापूर जिल्ह्यानं नेता म्हणून मी कधीच नाही, कार्यकर्ता म्हणून मला स्वीकारलं, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि आज या सोलापूर जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने समोर बसलेले माझे सगळे सहकारी या ठिकाणी निवडून आले. 38 जिल्हा परिषद सदस्य, प्रचंड मोठी संख्या आहे. अपेक्षांचं ओझं खूप मोठं आहे. पण हे आमचे सगळे सैनिक या ठिकाणी निवडून आले. मला खात्री आहे हे उपस्थित असलेले सगळे जिल्हा परिषद सदस्य जो शब्द तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही सगळ्या नेतृत्वानं दिलेला आहे की आम्ही तुमची सेवा करू, आम्ही तुमच्यासाठी काम करू, आम्ही आपल्या भागामध्ये काही ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या त्या पूर्ण करू, अशा पद्धतीची भूमिका मांडून लोकांच्याकडून आशीर्वाद घेतले. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण जनतेला दिलेल्या शब्दाशी बांधील राहून आपण सगळेजण खूप ताकदीनं काम कराल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराल. अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे की पालकमंत्री सातत्यानं म्हटला की मी 21 कोटी रुपये देणार, त्याचं काय होणार, हाही प्रश्न अनेक सगळ्या लोकांना आहे. पण मी तुम्हाला पहिल्या दिवशी शब्द दिला आहे, मी दिलेला 21 कोटीचा शब्द मी पडू देणार. 5 वर्षात मी सांगितलं नाही, 4 वर्ष जो आमदार स्वतःच्या निधीतून खर्च करतो त्याच्यापेक्षा 1 कोटी रुपये जास्त द्यायचा शब्द आहे.
त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही. माझे पुढे बसलेले मला ते सांगणार आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आज आहे. त्याही सोबत काही सहकारी मागं जिल्हा परिषद सदस्य आमचे बसलेले आहेत. मी खास करून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे काही सदस्य माझ्याकडे आले. तशी आमची युती करमाळापुरती आमची युती होती, पण ते सगळे सदस्य आले. भाऊ, आम्हाला आपल्या सोबत काम करायचंय, आम्हाला तुमच्या सोबत घ्या म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा पद्धतीची भूमिका मांडली. मी त्यांनाही सांगतो, निवडणूक संपलेली आहे आणि निवडणूक संपल्यानंतर निवडून आलेला या मातीतला प्रत्येक जण या मातीतला भूमिपुत्र आहे. त्या सगळ्यांना सोबत घेऊन, तुम्हालाही सोबत घेऊन या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही कारभार करून आपण सगळे मिळून पुढे जाऊ. त्यासोबत आमचे शिवसेनेचे मला वाटतं 8 का 9 सदस्य मला मगाशी भेटायला आले. त्यांनी चौघ्याच्या आपण फोन केला आणि मला सांगितले, भाऊ मला भेटायचंय. तेही सदस्य सगळे मला भेटले. त्यांनी सांगितलं की भाऊ, या परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण मिळून जिल्हा परिषदेचं कामकाज करू. आपल्या शिवसेनेच्या सदस्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देईन आणि आपल्याला सांगतो की आम्ही आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ. आपली राज्यामध्ये महायुती आहे. ती महायुती निवडणुकीत झाली नसली तर निवडणुकीनंतर आपण सगळे एकत्र येऊन चांगल्या कामामध्ये सोबत, आपण चांगल्या कामामध्ये आपण सगळेजण सोबत राहू, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगेन. आपल्याही मनापासून स्वागत करेन. शेवटी निवडणूक संपल्यानंतर इथं नसणारे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे की शेवटी आमचा अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, आमचं सगळे नेतृत्व आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करतील आणि या जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो. आज आपल्या सगळ्यांना सांगताना मला आनंद होतो की आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो, आम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करतो, ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी या राज्याच्या जनतेच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला आहे. राज्यामध्ये ज्या ठिकाणी ते जातात आणि ज्या ठिकाणी जनतेसोबत बोलतात, तेव्हा जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते की या नेतृत्वानं दिलेला शब्द पाळण्याची ताकद या नेतृत्वामध्ये आहे. आणि आमच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन कोण जाऊ शकतं, महाराष्ट्राला विकसित कोण करू शकतं, तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात. हा विश्वास राज्यातल्या जनतेमध्ये आज आपण बघतो कान्याकोपऱ्यामध्ये आहे. तोच विश्वास माझ्या सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पक्ष आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्यावर टाकलेला आहे. याचा आम्हाला आनंद आहे, पण जबाबदारी खूप मोठी आहे. सहज बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण सगळे बोलून गेलो, लोकांनी आमचे आशीर्वाद दिले, नगरपालिकेला खूप मोठं बहुमत आम्हाला मिळालं. आपण सगळेजण साक्षी आहोत, कोणी काय म्हणू द्या, पण जो भारतीय जनता पक्ष 31 नगरसेवकांचा होता, त्यातले 21 आमच्या एकट्या नेत्याचे अक्कलकोटचे होते. त्या भारतीय जनता पक्षाला 144 नगरसेवक देण्याचं काम या जिल्ह्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालं. मला कोण म्हणलं सुपडा साफ झाला, काय झालं, कोण म्हणलं त्याचं असतं, ज्याचं त्याचं आकलन ज्याचं त्यांनी केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा सुपडा साफ महानगरपालिकेला होणार आहे. बघता बघता इतिहासातला सगळ्यात मोठा विजय. आजपर्यंत या शहरातले मुख्यमंत्री असताना सुद्धा काँग्रेस पक्षाला कधीही एवढं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. 50-55च्या पुढे कधी एक पक्ष नव्हता. पण सोलापूर शहराच्या जनतेनं आमच्यावर विश्वास टाकला, ना भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीचं यश दिलं. 102 पैकी 87 जागावर भारतीय जनता पक्ष विजयी झाला. जागा निवडून येत असताना मार्जिन काढलं तर ते ऍव्हरेज काढलं तर साधारण 3,500 ते 4,000 मताचं आहे. अशा पद्धतीचं यश आम्हाला दिलं. आज जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. अनेक लोकांनी वर्गना केल्या की भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होणार ही भूमिका मांडली. पण भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणारे मी सांगितलं त्याच वेळी की अजून जन्माला यायचं.
तो विषय होता, परंतु भारतीय जनता पक्षाचा सुप्रासाप झाला नाही. भारतीय जनता पक्ष अख्ख्या जिल्ह्यामध्ये विस्तार, तो जे सुप्रासाप म्हणत होते होईल आमच्या भारतीय जनता पक्षाला, त्यांचा मात्र सुप्रासाप झाला. आज आपण बघतो अनेक लोकांना मजबुरीने या जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा मान होतो ना भविष्यात. आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही एका पक्षाचे 11 पैकी 10 पंचायत समितीचे सभापती झालं असं कधी झालं नव्हतं. आज याचे वर्चस्व सभापती आज इथे उपस्थित आहेत. 10 सभापती आमचे भारतीय जनता पक्षाचे झाले, प्रचंड मोठं यश आहे. आणि 38 सदस्य झाले, प्रचंड मोठं यश आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ही खूप मोठी जबाबदारी आहे. यश जेवढं मोठं आहे त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आहे. आता लोकांनी विश्वास टाकलाय आणि लोकांच्या विश्वासाला आपल्याला खरं उतरायचं. लोकांनी लोकांचं काम केलंय, आता आपल्याला आपलं काम करायचं. आणि ज्या विश्वासाने लोक आपल्या पाठीशी उभी राहिली त्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला काम करायचं आहे. कारण राजकारण हे खूप नाजूक काम असतंय. जन्मत मिळवायला निवडून यायला वेळ लागत नाही, पण मिळवलेली पद घालवायला मिनिट लागत नाही. त्यामुळे आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे, लोकांच्या प्रती आपलं वागणं चांगलं असलं पाहिजे, जनतेसोबत आपलं बोलणं वागणं सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रक्रियेमध्ये मॅटर करतात. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाचे सैनिक आहोत, तेव्हा इथं कॅमेरे किती आहेत बघा. हे कॅमेरे तुमच्या असतात, पण लाखो लोकांचे कॅमेरे तुमच्यावर असतात, त्यांचे डोळे तुमच्यावर असतात की तुम्ही कसं वागताय, तुम्ही कसं बोलताय, तुम्ही काय करताय. तुम्ही या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण इतर जनतेची सेवा करायला निवडून आलोय, हे सगळ्यात पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवून आपण काम केलं पाहिजे. हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगेन. आज मला मनापासून आनंद आहे, मी सातत्याने सांगत आलो की मला मनापासून आनंद याच्यासाठी आहे की मला विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि ती सेवा पण इमानीतबारी केली, विठुरायाची सेवा पण इमानीतबारी केली, पालखीची सेवा इमानीतबारी केली. या ठिकाणी आपण सिद्धेश्वरच्या नगरीत आल्यावर सुद्धा सिद्धेश्वराने आशीर्वाद आम्हाला दिले. अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटच्या स्वामीने आम्हाला आशीर्वाद दिले. भवानीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. त्यामुळे कोणी काही म्हटलं, आज आपण बघतो अनेक लोक या विजयाचं मूल्यमापन करत असताना किंवा त्यानंतर पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने अनेक चर्चा होतात. मला एक सांगणार माझं म्हणणं आहे काय झालं की भारतीय जनता पक्ष आणि जनता ही दोनच माणसं, या दोनच माणसाला आन्सरेबल आपण आहे. आपण इतर कुठल्याही माणसाला उत्तर द्यायला बांधील नाही. आम्ही जनतेला उत्तर द्यायला बांधील, आम्ही जनतेशी बोलू, जनतेशी करू. तेव्हा कोण काय म्हणतं याच्यावर फार लक्ष द्यायचं काय काम नाही. आणि जे कोण बोलत आहे त्यांना तो बोलायचा अधिकार आहे, तो त्यांची लोकशाही आहे. परंतु माझं म्हणणं आहे की आम्ही जनतेच्या हृदयात जाऊन काम करतो, त्यामुळे फार चिंतेचा विषय नाही. आज आपले नवीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मी पण त्यांना नाव डिक्लेअर झाल्यावर बघितले, तुम्हाला मला माहित नव्हते ते कोण आहे. त्यामुळं नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष सामान्यातल्या सामान्य कुटुंबात, हे कुठं होऊ शकतं, एक चायवाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, एक शेतमजूर जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री होऊ शकतो. हे भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं, भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं. कुणाची शिफारस नाही, कुणी याला करा म्हणून कुणी इव्हन राजाभाऊनी सांगितलं भाऊ आम्हाला पोरगा चांगला आहे, पण पक्ष म्हणते पोरगा चांगला आहे, पोरगा म्हणजे सांगेल तसं काम कर. आणि हे करत असताना भारतीय जनता पक्षानं आज अशा एका नवीन उमद्या युवकाला, सामान्य कुटुंबाच्या युवकाला आज काम करण्याची संधी दिली. त्यासोबत दुसऱ्या बाजूला
इंद्रजित पवार बसलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आपण तपासली तर गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत काम करणारे कुटुंब आहे आणि त्याही कुटुंबाला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून न्याय देण्याचं काम केलं. तेव्हा या दोघांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. आपण पुढे बसलेले फार चिंता करू नका, आपला विधी आहे का आपली वेळ आपलाही दिवस येईल. त्यामुळे शेवटी आहे ना, कुणाच्या भागात काय नसतं. माझा संपर्क असणं दुकानदाराचं पोरग एकदा दोनदा नाही 4 वेळा आमदार होतो. राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री होईल असं वाटलं होतं, मलाही नव्हतं वाटलं. मी अगदी 4 वेळा निवडून आलो तेव्हा मंत्री होईल नाही होईल अशी परिस्थिती असताना मंत्री झालो आणि मंत्री झाल्यावर मला ग्रामविकास खातं मिळालं. मी पुन्हा तपासून वाचलं, टीव्हीवरची बातमी नीट बघितली, नक्की ग्रामविकास खातं हे भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं. मी काय सातत्याने सांगतोय की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देणारा हा पक्ष आहे. त्यामुळे हे दोन्ही पदाधिकारी आज या ठिकाणी आज आपण खुर्चीवर बसलेले दिसतात. आज आम्ही स्वागत केलंय, आज आम्ही सत्कार केलाय. बघायला करायला हे खूप सोपं आणि सुटसुटीत असते, बघताना मजा वाटते. परंतु जेव्हा जबाबदारी आपल्यावर येते तेव्हा जी जबाबदारी पार पाडत असताना लोक पाठीमागे बघत असतात की याला संधी मिळाल्यावर यांनी काय केलं, तेव्हा माझी विनंती आपल्याला आहे की मिळालेल्या संधीचं सोनं आपण करा, खूप चांगलं काम आपण करा. आम्ही सगळेजण आपल्यासोबत उभे आहोत, चिंता करू नका. पण आपल्या हातून पुण्यकर्म चांगलं काम व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे. मी त्यांना व्यक्त करतो दोघांच्याकडून आणि काळजी अजिबात करू नका. कारण हे जिल्हा परिषद सभागृह आहे, ही जिल्हा परिषद आहे, ही जिल्हा परिषद ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते. तेव्हा ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमचा पालकमंत्री आहे आणि तुमच्या सोबत आहे. डीपीडीसी पण आपल्याच हातात आहे, फार काळजी करायचं काम नाही. पुढे बसलेल्या सदस्यांनाही माझी विनंती आहे, आपण लोकांच्या सोबत राहा, लोकांच्या सोबत काम करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्या मनापासून या अज्ञात ज्या ज्या लोकांनी या भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये साथ दिली त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. खास करून माझ्या मीडियाचे सगळे सहकारी यांनी सगळ्यांनी मला मनापासून आम्हाला साथ दिली. आमच्या चुकावर बोट ठेवला असेल पण आमच्या कामाचंही कौतुक केलं आणि सातत्यानं आमचा आरसा म्हणून तुम्ही जी भूमिका पाडत असता त्यातून आम्हाला आणखी नवीन काय करण्याची शक्ती किंवा नवीन काय करण्याचं ऊर्जा आम्हाला मिळत असते. त्यामुळे सगळ्या मीडियाच्या बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. आल्यापासून आपल्या सगळ्यांची साथ सातत्यानं राहिली, भविष्यातही राहील. आणि चुकलो तर आम्हाला आरसा दाखवण्याचे काम आपण सगळेजण करा अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. अनेक अधिकारी जे आहेत, अनेक लोक आहेत, त्यांची आम्हाला मनापासूनची साथ या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळाली. ज्ञात अज्ञात सगळेच नेते म्हणजे आमच्या जिल्ह्याचे सगळे नेते असतील, आपण सगळेजण असाल, यांनी खूप मोठी मदत केली. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. इतर सभागृहामध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, त्यासोबत असलेले शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हातून या जिल्ह्याची खूप चांगली सेवा घडावी, खूप चांगली सेवा घडेल अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो.